श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात अमावास्या पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. त्यात माघ पौर्णिमेचे विशिष्ट वेगळेच आहे. ही तिथी अनेक प्रकारच्या शुभ कार्यांना समर्पित आहे. माघ पौर्णिमेला विवाहासाठी खूप शुभ मानले जाते. या तिथीमध्ये जर आपण गृहप्रवेश केला तर तो देखील खूप शुभ मानला जातो. असं म्हटलं जातं की या दिवशी प्रयागमध्ये गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर आपण गंगा स्नान केले तर आपल्या सर्व मनोकामना तर पूर्ण होताच, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. माघ पौर्णिमा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या उत्सवापैकी एक आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान दान करण्याची परंपरा आहे. माघ महिन्यातील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्त होतं. माघ पौर्णिमा उत्सव देवी लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. माघ पौर्णिमेला गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे, पण प्रत्येकाला जे आहे तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नाही आणि म्हणूनच जे आहे आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची, ज्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता मिळून आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होणार आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार माघ महिन्याची पौर्णिमा 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:33 सुरू होईल, तर 24 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:59 समाप्त होईल. पण उदयतिथीनुसार माघ महिन्याची पौर्णिमा जी आहे ती 24 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नानाला खूपच महत्त्व आहे, त्याचबरोबर दानालासुद्धा खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून ह्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करा. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला शक्य नाही की तो गंगा स्नान करायला जाऊ शकतो, आणि म्हणूनच जे आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्यात, ज्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होणार आहे. तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या वस्तू आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे गंगाजल. जर आपण गंगाजल टाकून स्नान केली तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतं, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे खडे मीठ. खडे मीठ जे आहे ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण टाकलं आणि त्याने स्नान केली तर त्यामुळे जे आहे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे खडे मीठ करत असतं. म्हणून आवर्जून आपल्याला खडे मीठ देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तिसरी वस्तू जी आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे ते म्हणजे चिमूटभर हळद. हळद ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे, आणि त्याचबरोबर जर आपण हळद टाकून स्नान केली तर आपला गुरुग्रह तर मजबूत होतो, पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे जी आर्थिक समस्या त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. चौथी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे तुळशीची पत्र. तुम्ही 5 तुळशीची पत्र जी आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका, कारण तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण आवर्जून माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंची पूजा ही करत असतो. आणि जर तुळशीची पत्र आपण टाकून स्नान केली तर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य देखील नष्ट होतं. तर ह्या 4 वस्तू टाकून आपल्याला आंघोळ ही करायची, पण आंघोळ करायची पण एक विशिष्ट पद्धत असते. सगळ्यात पहिला 1 मग पाणी जो आहे आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, त्यानंतर 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं, आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायची. आणि स्नान करताना आपल्याला निरंतर श्री हरिविष्णूंचा जप करायचा आहे. म्हणजे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करत करत आपल्याला स्नान ही करायची आहे. आंघोळ करताना आपण श्री हरिविष्णूंचं नामस्मरण केलं तर त्यामुळे काय होतं, आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते. आणि पवित्र मनाने केलेली प्रत्येक पूजा, प्रत्येक साधना जी आहे ती 100% आपल्याला फळ हे देऊन जात असते.
माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायची आणि स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्याचबरोबर माघ पौर्णिमेच्या दिवशी जे सूर्यदेवाच्या पूजेला सुद्धा खूपच महत्त्व आहे. सूर्यदेवाला आपल्याला अर्घ अर्पण करायचं, त्याचबरोबर सूर्यमंत्राचं पठण देखील आपल्याला करायचं आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला खूपच महत्त्व आहे. आपल्याला श्री हरिविष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. त्यांना प्रिय असणारे पिवळी फुलं, पिवळी फळं त्यांना अर्पण करायची आहे. त्याचबरोबर तुळशीचं पत्रसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे, कारण श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. आणि त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा खूपच महत्त्व आहे. आपल्याला विधिविधानपूर्वक जे आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. जितकं जास्त होईल तेवढं आपल्याला नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला आपल्याला खिरीचा नैवेद्य देखील आवर्जून अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला लाल फुलं देखील अतिशय प्रिय आहेत, ती सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायची. तर ह्या रीतीने आपल्याला पूजा करायची. त्याचबरोबर माघ पौर्णिमेच्या दिवशी दानाला सुद्धा खूपच महत्त्व आहे. आणि म्हणूनच आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण गोरगरिबांना किंवा ब्राह्मणांना जे आहे ह्या दिवशी दान हे आवर्जून करायचं आहे. असं केल्यामुळे आपल्यावर श्री हरिविष्णूंची अखंड कृपाही होत असते. तर ही काही माहिती होती आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या, आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू आपल्याला आवर्जून टाकायच्या, ज्यामुळे जे आहे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे, त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची देखील प्राप्ती होणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.